नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। तलासरी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार व माजी आमदार कॉम्रेड लहानू कोम यांचे दुःखद निधन व यांची अंतिम यात्रा। अंत्ययात्रा येथून 12 वाजता निघाली व तलासरी ब्रिज खालून तर विद्यालय येथून त्यांच्या कॉम्रेड कार्यालयाचे बाजूला घरी अंत्यसंस्कार करण्यात आले। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 1959 पासूनचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते, पक्षाचे माजी राज्य सचिवमंडळ सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य उपाध्यक्ष, माजी खासदार, माजी आमदार आणि आजवर लाखो आदिवासी मुलामुलींना गेली 6 दशके शिक्षण देणारे आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेचे 1962 पासून आजवर अध्यक्ष कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज मे 28 रोजी पहाटेचे 5:30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। मृत्यूसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते। त्यांच्या मागे पत्नी हेमलता, पुत्र सुबोध, सून सुजाता, नातू तुषार, कन्या सुनंदा, जावई हरिश्चंद्र खुलात, नातू विजय आणि नात रुचिता असा परिवार आहे। कॉम्रेड लहानू कोम यांची अंत्ययात्रा आज गुरुवार दिनांक मे 29 रोजी दुपारी 12 वाजता झाली। पालघर जिल्ह्यात तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयातून निघाली। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील अनेक नेते व कार्यकर्ते, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे अनेक नेते आणि इतर अनेक मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी झाले होते। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ठाणे, पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील हजारो कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते। यावेळी कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे, कॉम्रेड डॉक्टर अजित नवले, डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले, कॉम्रेड किरण गहला, बीजेपी आमदार हरिश्चंद्र भोये, भावी आमदार विनोद मेळा, कार्यकर्ते निकम, हजारोची संख्येने कांबरेड कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर।